नमस्कार, मी अमृता कुलकर्णी. वैदिक विजडम मराठी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अमर पुस्तके या व्हिडिओ सीरीजमधील पुढचे पुस्तक पाहणार आहोत. तिरुक्कुरल. भारताला ज्याचा सार्थ अभिमान आहे अशा उज्ज्वल प्राचीन वारशामध्ये तमिळ भाषेने अद्वितीय भर घातली आहे. आज जगात प्रचलित असलेल्या ज्या प्राचीन भाषा आहेत त्यापैकी तमिळ भाषा एक आहे. एकाच वेळी नांदणाऱ्या सख्या बहिणींप्रमाणे संस्कृत आणि तमिळ या दोन्ही भाषा भारतात शतकानुशतक प्रचारात होत्या. 2000 वर्षांपूर्वी तामिळनाडूमधील एका संत महात्म्याने छोटी छोटी कडवी असलेली एक मोठी पद्ममय रचना केली. त्यातील ओजस्विता आणि आशय या दोन्ही दृष्टीने त्यांना भारतीय वाङ्मयात तोड नाही. ती पद्ममय रचना तिरुक्कुल्ली किंवा कुरल या नावाने सुपरिचित आहे. तिरु म्हणजे पवित्र आणि कुरल म्हणजे छोटी कविता. तिरुक्कुरलमध्ये 133 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात 10-10 कडवी आहेत. ज्या संत महात्म्याने तिरुक्कुरलची रचना केली तो तिरुवल्लुवर या नावाने ओळखला जातो. प्राचीन काळातील अनेक थोर लोकांप्रमाणेच तिरुवल्लुवरच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याचं खरं नावही माहीत नाही. तिरुवल्लुवर याचा शब्दशः अर्थ वल्लुव जातीतील भक्त असा होतो. वल्लुव लोक राजसेवक होते. हत्तीवर बसून राजाच्या नावाने दवंडी पिटवण्याचे किंवा लिलाव पुकारण्याचे काम वल्लुव करत. तिरुवल्लुवरने मात्र हा पेशा पत्करलेला दिसत नाही. तो विणकाम करीत मैलापूर येथे राहू लागला. हल्लीच्या मद्रास शहराचाच हा एक भाग आहे. तिरुवल्लुवर खरोखरीच वस्त्रे विणत होता अथवा नाही याबद्दल आपल्याला काहीच खात्रीपूर्वक सांगता येत नाही. त्याच्या सुंदर रचना कौशल्यावर खुश होऊन कुणी लाक्षणिक अर्थाने त्याला पद्ममय वस्त्रालंकार तयार करणारा म्हटलं असण्याचीही शक्यता आहे. त्याच्याबद्दलच्या अनेक मनोरंजक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. कुणाला काहीही अडचणी निर्माण झाल्या की तिरुवल्लुवरचा सल्ला घ्यायला लोक येत. नुसता रुक्ष शाब्दिक सल्ला घ्यायच्या ऐवजी जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे उपमा दृष्टांत कथा सांगून तिरुवल्लुवर आलेल्यांना सल्ला देत असे. एके सकाळी एक तरुण आपली काही समस्या सांगण्यासाठी त्याच्याकडे आला. महाराज, कृपा करून मला सांगा की कुणालाही बायको असणं चांगलं का बायको नसणं चांगलं? तिरुवल्लुवर हसला. त्यानं त्या तरुणाला आणखी काही तास त्याच्याबरोबर थांबण्यास सांगितलं. ते दोघे सकाळच्या न्याहारीसाठी बसले. तेव्हा तिरुवल्लुवरच्या बायकोने आदल्या रात्री केलेला थंडगार भात पानात वाढला. परंतु तिरुवल्लुवर तिच्यावर ओरडला, वासुकी, हा भात भलताच गरम आहे. त्यावर एक अक्षरही न बोलता वासुकी पानातला भात निवण्यासाठी त्याला वारा घालू लागली. माध्यान्ह समयी तिरुवल्लुवर आणि त्याचा तरुण पाहुणा यांचं जेवण ऐन रंगात आलं असता तिरुवल्लुवर पुन्हा वासुकीवर खेकसला. वासुकी, अगं एवढी रात्र झाली तरी तू इथे दिवा ठेवला नाहीस म्हणजे कसं काय? जराही न कुरकुरता वासुकीनं दिवा लावला. तो तरुण म्हणाला, महाराज, तुमच्याकडून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तुमच्या पत्रीप्रमाणे जर कोणतीही स्त्री पतिपरायण आणि आज्ञाधारक असेल तर बायको नसण्यापेक्षा बायको असलेली केव्हाही चांगली. तिरुवल्लुवरनं राजदरबारी नोकरी केली नाही, परंतु त्याच्या नंतरच्या पिढ्यांनी त्याला ज्ञानियांचा राजा ठरवले. माणसाला ज्या कठीण परिस्थितीला कदाचित तोंड द्यावं लागेल त्यावर जीवनाच्या विविध अवस्थांवर कुरलमध्ये फारच उत्तम आणि व्यावहारिक सल्ला दिलेला आहे. जीवनातील केवळ नैतिक बाजूंवरच तिरुवल्लुवरने भर दिला नाही. मुत्सद्दीपणा, चतुराई, राजनीती आणि मानवी कार्यक्षेत्रात इतरही अनेक अंगांबाबत तिरुवल्लुवरने योग्य ते मार्गदर्शन केलेले आढळते. आज आपण भारतीय प्राचीन वाङ्मयांमधील
अक्षरशः अमर असणाऱ्या काही पुस्तकांचा थोडक्यात परिचय पाहिला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्राचीन वाङ्मयापैकी वेद, पुराणे, रामायण, महाभारत ही महाकाव्ये, जातक कथा, कथा सरित सागर या ग्रंथांचा थोडक्यात परिचय पाहिला. ही पुस्तके वाचून त्यातील ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मोटिवेशन मिळेल यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. व्हिडिओ संपूर्ण पाहून हे पुस्तक ऐकल्याबद्दल, हे पुस्तक वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वैदिक विजडम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओ सिरीज अंतर्गत आपण भारतीय वेद, पुराण, त्यातील वेगवेगळ्या कथा, कथा सरित सागर, पंचतंत्र असे ग्रंथ, त्यांच्यातील संस्कृत सुभाषिते, त्यांच्या संबंधाच्या वेगवेगळ्या कथा जाणून घेण्याचा इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये प्रयत्न करू. तुम्हाला देखील या विषयावरची माहिती आणि ती देखील साध्या सोप्या मराठीमधून समजून घ्यायची असेल तर वैदिक विजडम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.